तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेकअप ट्युटोरियल, जो मेकअप मी आज केला. सो यू गाईज आर एक्साइटेड? कमेंट करून नक्की सांगा. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आज मी केलाय हा ब्युटिफुल लुक आणि ह्या लुकचं फुल ट्युटोरियल मी व्हिडिओ मध्ये दाखवलं. सो स्टार्ट टू एंड व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाय द वे, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्ट्स मी शिल्सचे यूज केलेत बिकॉज मला तिकडे गिफ्ट हॅम्पर मिळालेलं. म्हणजे एक्सपो मध्ये क्वेश्चन आन्सर राऊंड असतात, सो त्यामध्ये मी आन्सर केल्यामुळे मला खूप सारे गिफ्ट्स मिळाले. आणि ऑलरेडी माझ्याकडे शिल्सचे प्रोडक्ट्स होते आणि त्यानंतर पण मला गिफ्टमध्ये पण खूप सारे मिळाले. सो मग म्हणून मी ठरवलं की आपण एक लुक करूया. सो हाय लुक ते मी तुम्हाला छोटे छोटे ट्रिक्स शेअर केल्यात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली. बाय द वे, चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. पण आज आपण पूर्ण लुक शिल्सच्या प्रोडक्ट्सने करणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे सांगेल की माझ्याकडे जे जे शिल्सचे प्रोडक्ट्स आहेत त्या सगळ्या प्रोडक्ट्सचा यूज करून मी आज तुमच्यासोबत एक लुक शेअर करणार आहे. सो सगळ्यात आधी मी यूज करणार आहे शिल्सचे वेट वाईप्स, ज्याने मी पूर्ण वाईप करून घेणार आहे, माझ्या फेसला क्लीन करून घेणार आहे. आणि ह्या मेकअपमध्ये मी ज्या ज्या गोष्टी यूज करणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. अँड देन मी यूज करणार आहे टोनर, पण हे शिल्सचं टोनर नाही आहे सध्या माझ्याकडे. सो मी ते अफ्रेलझाचा टोनर यूज करते. तर कधीही टोनर यूज केल्यानंतर त्याला पूर्ण ड्राय केल्यानंतरच त्याच्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करायचं असतं. देन त्यानंतर मी मॉइश्चरायझर वापरणार नाही आहे, कारण मी यूज करणार आहे मॅजिक ड्रॉप शिल्सचा, जो पण मला गिफ्टमध्ये मिळाला आहे. सो आज मी फर्स्ट टाइम त्याला यूज करून बघणार आहे. मी त्याला ट्राय केला आहे कसं आहे काय आहे, बट यूज पण करणार आहे. याला तुम्ही फाउंडेशनमध्ये मिक्स करून पण यूज करू शकता किंवा असं पण यूज करू शकता. जर तुम्ही मॅजिक ड्रॉप लावून मेकअप करत असाल तर तुम्ही मॉइश्चरायझर स्किप केलं तरी चालतं. सो इकडे मी मॉइश्चरायझरला स्किप करूनच मॅजिक ड्रॉप अप्लाय केलाय. मी यूज करणार आहे शिल्सचा फोटोशूट प्रायमर. हा पण मला गिफ्टमध्ये मिळाला आहे, सो मी फर्स्ट टाइम यूज करते. तो हे प्रायमर मी माझ्या टी झोन एरियामध्ये जिथे पण माझे पोअर्स आहेत तिकडे लावून घेणार आहे. सो त्यानंतर मी फटाफट माझा बेस रेडी करून घेते, कारण की माझ्याकडे शिल्सचा बेस नाही आहे अजूनपर्यंत. तो जेव्हा मी बाय करेल तेव्हा मी तुम्हाला ते पण शेअर करेल. सो वेट. तो सगळ्यात आधी मी यूज केला आहे फॉरएव्हर 52चा डार्क शेड, ज्याने मी माझे सगळे अंडर आय डिस्कलरेशन आणि सगळे डिस्कलरेशन हाईड करून घेतलेत. सो देन मी फाउंडेशन अप्लाय करणार आहे. तर इकडे बघू शकता मी कशा पद्धतीने फाउंडेशन अप्लाय करते. फर्स्ट तर मी ब्रशचा वापर करूनच फाउंडेशन लावून घेते. सगळ्यात अगोदर मी थिन लेअर लावते आणि त्यानंतर जर आपल्याला वाटत असेल तर आपण एक एक लेअर त्याची वाढवू शकतो. आणि बेसला फाउंडेशन लावून झाल्यानंतर हायलायटिंग एरियामध्ये फेअर कन्सिलरने त्याला फेअर करून कॉन्टोरिंग करून पावडर लॉक करायची. तर अशा प्रकारे माझा पावडर लॉकिंग करून झाला. देन मी अप्लाय करणार आहे लिक्विड ब्लश फ्रॉम शिल्स. सो हा पण मी फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे. आणि ब्लश पण लिक्विड ब्लश अशा प्रकारे डॅब डॅब मोशनमध्ये ब्रशनेच अप्लाय करायचा असतो. इकडे तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर त्याला ब्लेंड करायचं आपल्या ब्युटी ब्लेंडरने. सो इकडे तुम्ही डिफरन्स बघू शकता. आणि त्यानंतर मी अंडर आय पावडर लॉकिंग आणि पूर्ण फेसचा पावडर लॉकिंग करून घेणार आहे. आणि मग पावडर ब्लशनी आपला ब्लश सेट करणार आहे. बिकॉज मी ब्लश जिथे लावला आहे तिकडे पावडर लॉकिंग केली नव्हती. सो मी इकडे त्याने पावडर लॉक करणार आहे. आणि त्यानंतर मी छान प्रकारे आयब्रो डिफाईन करून घेतले. आणि अशा प्रकारे मी इकडे कन्सिलरने कन्सील करून घेतलं. देन मी स्टार्ट करणार आहे आय मेकअपला. इकडे मी यूज करते शिल्सचा पॅलेट. फर्स्ट तर मी घेतला आहे पीच टोन, ज्याने मी इकडे अशा प्रकारे ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर डार्क टोन यूज केला आहे आउटरला. देन तेच ब्लेंड केलं आणि नंतर आउटरला पुन्हा एकदा ब्लॅक घेऊन पुन्हा एकदा आउटर एरियामध्ये ब्लेंड करते बिकॉज डेप्थ क्रिएट करण्यासाठी. आणि लोअर लॅश लाईनच्या इकडे पण ब्लॅकने ब्लेंड करून घेते. त्यानंतर मी वरती लावणार आहे एक शिमरी शेड. सो अशा प्रकारे इकडे मी शिमर शेड लावून घेतलं आहे आणि माझा आय मेकअप डन झाला आहे. त्यानंतर मी शिल्सचा लॅश ग्लू यूज करून आय लॅशेस लावून घेतल्या. इकडे तुम्ही बघू शकता. देन मी यूज करणार आहे 2 वे मस्करा फ्रॉम शिल्स. सो हा एक कर्लर इकडे बघू शकता, खूप सुंदर मस्करा आहे शिल्स. त्याच्या सेकंड साईडने मी लोअर लॅश पण करून घेतलं. देन मी यूज करणार आहे शिल्सची लिपस्टिक. पर्पलिश रेड म्हणून आहे हा शेड. सो तो शेड पण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर शेड आहे आणि लिपस्टिक पण खूप छान आहे. देन मी लगेचच लुक कंप्लीट करणार आहे. सो त्यानंतर मी यूज करणार आहे हायलायटर फ्रॉम शिल्स. सो इकडे बघू शकता हायलायटरचा इफेक्ट. ओ माय गॉड,
सो अशा प्रकारे आपला लुक इथे कम्प्लीट झालाय, तुम्ही इथे बघू शकता. आणि खालती मी तुम्हाला माझा इंस्टाग्राम आयडी आणि कॉन्टॅक्ट नंबर पण देते, सो तिकडे जाऊन तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. फटाफट जाऊन कॉन्टॅक्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच सबस्क्राईब बाय करा. द वे, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय द वे, जर तुम्हाला फुल मेकअप ट्युटोरियल हवं असेल स्टार्ट टू एंड तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी तुमच्यासाठी नक्की बनवेल. सो थँक्यू.